माघार घेण्यास शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी नकार दिला। या प्रकरणात धंगेकरांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले। मात्र आपल्यावर एकनाथ शिंदे कारवाई करणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन पक्षात यावरून तणाव निर्माण झाला। मोहोळ यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षाकडून धंगेकरांकडून कारवाई होणार अशी चर्चा त्यांच्यावर होती। मात्र शिंदे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांना बळ देतात, काहीही किंमत मोजावी लागली तर मी लढणार असं धंगेकरांनी स्पष्ट केलं। याच्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं किंवा एखाद्या चुकीची घटना घडली त्याच्यावर बोलायचं नाही असं मला नाही वाटत कधी ते मला सांगतील। आणि ज्या वेळेला माझं चुकीचं असेल आणि त्यावेळेला त्यांनी मला बोलले तर मी एका मिनिटात माघारी घेईन। पण मी नेहमी म्हणतो या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता येऊन जरी मला सांगितलं की धंगेकर तुम्ही चुकताय आणि मला माझं समाधान झालं तर मी त्याचं ऐकेल ना। दरम्यान या प्रकरणावर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। 5 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ काढला आणि त्यात सांगितलं की मी जाहिरात करतो। 5 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे, तो कालचा परवाचा नाहीये। माझं म्हणणं आहे जैन समाजाच्या विषयात, जैन बोर्डिंगच्या विषयातली सत्यता तपासा, त्याची माहिती सगळ्यांनी तुम्ही पण घ्या आणि मग बातम्या करा। आता परत आता हा व्हिडिओ आला, परत काल कुठे बघितलं मेन्स ॲव्हेन्यूची जाहिरात कोणते करत होतं। मग काय पार्टनर आहेत का काहीतरी? मला असं वाटतं की ह्याच्यात जाऊ नये आपण। माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की या शहराचं नाव खराब होऊ नये। या शहराची संस्कृती आहे, एक राजकीय संस्कृती आहे, कुठेतरी एक माणूस या राजकीय संस्कृतीवर वाट लावून टाकतोय। दरम्यान धंगेकरांचे बोलवते धनी वेगळेच असल्याची टीका संजय राऊतांनी केली। अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये अंतर्गत संघर्ष ठिकठिकाणी उफाळून आले। मोहोळ विरुद्ध धंगेकर ही मोहोळ विरुद्ध धंगेकर नसून मोहोळ विरुद्ध भारतीय जनता पक्षातला एक गट। धंगेकर हा मोहरा आहे। धंगेकरांना माल मसाला पुरवणारे हात वेगळे आहेत आणि धंगेकरांचे बोलवते धनी हे सरकारमध्ये बसलेले आहेत, हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो।